दुसरीकडे अजित पवार हे आता परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत। आताच काही वेळापूर्वी त्यांनी बीडच्या मस्साजोगीतल्या सरपंच देशमुख कुटुंबियांना भेट दिली होती। आता परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणी सांत्वनपर ही भेट अजित पवार देण्यासाठी आलेले आहेत। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप होत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आता त्याच्या कुटुंबियांशी चर्चा करताना दिसले। आईंचं म्हणजे तिथं घर पुण्यामध्ये आपलं म्हणजे आता भाड्याने मुळगाव रामलिंग मुदगड आहे मुलांमध्ये काम बोसरीला होता भाऊ बोसरीला काम करायचं कॉलेज सेंटरला जेटच्या गाडीवरती लॉकडाऊनच्या काळात बोसरीला होतं दावडे वस्तीला असेल तिथं भांडण शेतीवाडी काय शेती नाही गावाला घर नाही सर माझा वडील आणि मिस्टर वारले किती साली 2018 ते माझं दगडाचं काम बंद पडलं मालक वारल्यापासून मी आपलं निलंगे ते पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर वगैरे कुठं म्हातारी यादीत कुठं नाव औषधच नाव तिकडे चाकडला माझं झाले सर मला 3 वर्ष तो आता तिकडे गावी मोठा झाले सर लग्न झाले सर त्यानं शिक्षणासाठी त्याच्या बायकोला माहेरीला सोडून ते बाईनं म्हणली माहेरात जा मी राहते म्हणून ते 3 वर्षाचा कोर्स काढण्यासाठी बाईला माहेरात सोडून आला आणि ते शिकायला लागला गरिबीमध्ये त्याची आईसच नव्हती ऐकत नव्हती पैसा बायकोला कुठं आता बाईला माझ्या मोठ्या मुलावर माझा मोठा कुठे दाखवायला पुढे शिकव